नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत GCC TBC इंग्लिश 40 WPMचं पर्सनल लेटर म्हणजेच वैयक्तिक पत्र कशा प्रकारे लिहायचं आहे, म्हणजे कशा प्रकारे फॉर्मॅटिंग त्याला द्यायचं आहे. तर सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप आपण आज पाहणार आहोत. माझा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण पहा. तुम्हाला फायनल एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचे मार्क्स कटणार नाही. तर लेटर सोडवण्यासाठी, पर्सनल लेटर सोडवण्यासाठी आपल्याला काय काय स्टेप्स करायचे आहे, कोणते फॉर्मॅटिंग द्यायचे आहे, संपूर्ण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला करू आपल्या पर्सनल लेटरला सुरुवात. आता पाहू शकता इथे पर्सनल लेटरची सुरुवात झालेली आहे. आपल्याकडे पाहू शकता इथे सब्जेक्ट दिलेला आहे इंग्लिश 40 WPMचा. यामध्ये आपल्याला टायमिंग जो दिलेला आहे तो 30 मिनिटांचा टायमिंग दिलेला आहे. आणि या सर्व लेटरला, पर्सनल लेटरला मार्क्स किती आहे तर 15 मार्क्स दिलेले आहे. तर यामध्ये आपल्याला टायपिंगसाठी 7.5 मार्क्स दिलेले आहे आणि याचं जे काही फॉर्मॅटिंग आपण देणार आहोत त्याला 7.5 मार्क्स दिलेले आहे. म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला 15 मार्क्स त्याला मिळणार आहे. तर 30 मिनिटात आपल्याला 15 मार्काचं पर्सनल लेटर सोडवायचं आहे. काय करायचं आहे बघा, सर्वात पहिले तर आपल्याला काय वाचायचं आहे, इन्स्ट्रक्शन. इथं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, 4 इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. तर त्याचाच उपयोग करून आपल्याला सर्व लेटर सोडवायचं आहे. तर काय म्हटलेलं आहे, तर सगळ्यात पहिले सर्व इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. आता पहिला पॉईंट बघा, सेंडर्स नेम शोल बी इन ब्लॉक कॅपिटल लेटर अँड ॲड्रेस इट शोल बी राईट अलाइन विथ द हेल्प ऑफ द लेफ्ट इंडियन म्हणत आहे. जे पाठवणाऱ्याचं जे नाव आहे ते ब्लॉक कॅपिटल लेटरमध्ये करा म्हणते आणि त्याला राईट अलाइन करायचं आहे लेफ्ट इंडियनच्या सहाय्याने. ठीक आहे, हा तर आपला पहिला पॉईंट झालेला आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय म्हणते, द ॲड्रेस ऑफ ॲड्रेस इज इन ब्लॉक स्टाईल, यूज मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग टू गिवन स्टाईल. जे ॲड्रेस ऑफ ॲड्रेसची जे स्टाईल आहे ते ब्लॉक ठेवायला सांगितलेले आहे. यामध्ये 2 प्रकारचे स्टाईल असतात, इंडियन स्टाईल आणि ब्लॉक स्टाईल. आता इंडियन स्टाईल कशाला म्हटलं जाते आणि ब्लॉक स्टाईल कशाला म्हटलं जाते, दोन्ही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर कशातून घ्यायचं आहे बघा, आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेस यूज मेल मर्ज, म्हणजेच मेल मर्जचा वापर करून आपल्याला ते घ्यायचं आहे. कशा प्रकारे मेल मर्ज करून आपण ते फील्ड इन्सर्ट करू शकतो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट बघा, पॅराग्राफ शोल बी इंडियन स्टाईल. तर पॅराग्राफची जे स्टाईल जे दिलेलं आहे ते इंडियन स्टाईल दिलेलं आहे. तर इंडियन स्टाईल कशाला म्हणतात ते पुढे मी सांगणार आहोत. त्यानंतर चौथा पॉईंट बघा, कॉम्प्लिमेंटरी क्लोज शोल बी ॲट राईट हँड साईड, सेट लेफ्ट इंडियन 3.5 अँड सेंटर अलाइनमेंट म्हटलेला आहे. तर त्याला आपल्याला राईट हँड साईडला घेऊन जायचं आहे आणि 3.5वर त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. हे आपले 4 पॉईंट आहे इन्स्ट्रक्शनमध्ये. तर हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्याच्या अकॉर्डिंगच आपल्याला सर्व पर्सनल लेटर सोडवायचं आहे. पर्सनल लेटर सोडवताना आपल्याला काय करायचं आहे बघा, जे नाव दिलेलं आहे तर पहिलं नाव आपल्याला टाईप करा आणि त्याच्या पुढं जे नावाच्या पुढे जे डॅश आहे, आता यामध्ये बघा 40च्या लेटरमध्ये आपल्याला ज्या ज्या ठिकाणी डॅश दिलेला आहे याचा काय आहे बघा उद्देश, याचा उद्देश काय आहे बघा, तर त्याच्या खाली आपल्याला एक एंटर द्यायचे आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होते, त्याच्या खाली एक एंटर द्या. म्हणजे विनय देसाळेच्या नंतर इथे डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर द्यायचं आहे. तर जेवढ्या ठिकाणी आपल्याला डॅश आहे त्या ठिकाणी आपल्याला एक्स्ट्रा एंटर करायचं आहे. आता कसं करायचं आहे ते सांगणार आहोत. तर सुरुवातीला बघा, जे नाव दिलेलं आहे पाहू शकता, इकडे क्वेश्चन शीट दिलेली आहे आणि या ठिकाणी आन्सर शीट दिलेली आहे. आपलं जे लेटर जे दिलेलं आहे ते अनफॉर्मॅटेड दिलेलं आहे, म्हणजे त्याला फॉर्मॅट दिलेलं नाही. तर तेच आपल्याला आन्सर शीटमध्ये फॉर्मॅट देऊन लेटर बनवायचं आहे. कशा प्रकारे बनवायचं आहे, सुरुवातीला क्लिक करा. जे काय नाव दिलं असेल पाठवणाऱ्याचं ते नाव आपल्याला त्याच्यात टाईप करायचं आहे. तर यामध्ये आपण ते नाव टाईप करू, विनय देसले. त्यानंतर डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. एंटर केलं त्यानंतर 88 टाईप करा. त्यानंतर कॉमा द्यायचा आहे, 88 कॉमा. पाहू शकता इथे दिलेला आहे कीर्तीनगर, स्पेस आहे कीर्तीनगर, कॉमा आहे. कॉमा झाल्यानंतर पाहू शकता इथे डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर करा. एंटर केल्यानंतर त्याच्या पुढं आपल्याला नाशिक आहे, नाशिक टाईप करा. इथं नाशिकपर्यंत झालं. त्यानंतर आपल्याला फुल स्टॉप द्यायचा आहे. फुल स्टॉप दिला त्यानंतर बघा आपल्याला डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. एंटर दिलं त्यानंतर आपल्याला डेट टाईप करून घ्यायचा आहे इथपर्यंत. तर डेट टाईप करा.
डेट स्पेस कॉलन स्पेस हा पूर्ण याच्यातनी टाईप करून घ्यायचा आहे. 06 डिसेंबर कॉमा 2016 2016पर्यंत झालं. त्यानंतर पुन्हा इथे डॅश डॅश आहे तर एक एंटर द्यायचा आहे. एंटर दिला. एंटर दिल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 टाईप करून घ्यायचा आहे. त्याच्या खालीच आपल्याला 2 टाईप करा. या ठिकाणी 2 टाईप करा, कॉमा द्या. कॉमा दिला. पुन्हा इथे डॅश डॅश आहे याचा अर्थ एक एंटर करायचा आहे. आता एंटर केल्यानंतर जो 2 ॲड्रेस यामध्ये दिलेला आहे ते ॲड्रेस आपल्याला मेल मर्ज करून टाकायचे आहे. पाहू शकता पॉईंट नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे मेल मर्ज इन्सर्ट फील्ड अकॉर्डिंग करायचं आहे. तर ते आपण सर्वात शेवटी पाहणार आहोत. त्यानंतर बघा आपल्याला डायरेक्ट सब्जेक्ट आणि रेफरन्स टाईप करून घ्यायचा आहे. तर त्याच्या खालीच आपल्याला सब्जेक्ट टाईप करा. सब्जेक्ट कॉलन स्पेस जे काय सब्जेक्ट असेल तो आपल्याला सब्जेक्ट टाईप करून घ्यायचा आहे. कॅटरिंग मॅनेजर मॅनेजरपर्यंत टाईप केलं इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. एंटर दिलं. त्यानंतर बघा आपल्याला रेफरन्स टाईप करायचा आहे. त्याच्या पुढंच आपल्याला काय टाईप करायचं आहे रेफरन्स. सॉरी त्याच्या पुढे नाही त्याच्या खाली आपल्याला रेफरन्स टाईप करा. रेफरन्स स्पेस कॉलन स्पेस ॲज पर युअर ॲडव्हर्टाइजमेंट ऑनलाईन वेब असं आपल्याला रेफरन्स दिलेला आहे. तर पूर्ण रेफरन्स आपल्याला टाईप करा. रेफरन्स टाईप झाला. त्यानंतर एक एंटर करा. एंटर केल्यानंतर पाहू शकता याच्या खालीच आपल्याला रिस्पेक्टेड सर टाईप करायचं आहे. त्याच्या खालीच आपल्याला रिस्पेक्टेड सर टाईप करा. एकन एक पॉईंट पहा, स्किप करू नका, पूर्ण पाहून घ्या म्हणजे तुम्हाला समजून येईल कशा प्रकारे आपल्याला पर्सनल लेटर सोडवायचं आहे. रिस्पेक्टेड सर केलं. त्यानंतर कॉमा द्या. कॉमा दिल्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. याच्या खाली आपल्याला डॅश डॅश दिलेला आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर द्या. एंटर दिल्यानंतर पाहू शकता हा पॅराग्राफ आपल्याला स्किल्सपर्यंत टाईप करून घ्या. आय एम रायटिंगपासून तर गुडविल स्किलपर्यंत हा पॅराग्राफ पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे. तर तो पॅराग्राफ आपण टाईप करून घेणार आहोत. आय एम रायटिंग दिस लेटर टू शो माय इंटरेस्ट इन अप्लाइंग फॉर द पोझिशन ऑफ कॅटरिंग मॅनेजर विथ गुड विल. येस कॅपिटल आहे, स्किल्स आणि फुल स्टॉप आहे. पाहू शकता इथपर्यंत टाईप केलं. इथपर्यंत टाईप केल्यानंतर आपल्याला त्याच्या खाली इथं त्याच्यापुढं डॅश डॅश आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला त्यानंतर पर्सनल डिटेल्स टाईप करून घ्यायचं आहे. पर्सनल डिटेल्स टाईप करा. डॅश डॅश आहे त्यापुढं डॅश डॅश आहे याचा अर्थ आपल्याला एक एंटर करायचा आहे. तर एंटरवर क्लिक करा. एंटरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याच्यापुढं नेम टाईप करून घ्या. नेम. आता नेम टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लागूनच त्याला कॉलन टाईप करायचा आहे. एकही स्पेस न देता डायरेक्ट कॉलन टाईप करून घ्यायचा आहे. कॉलन टाईप केला अशा प्रकारे. त्याच्यापुढं ते नाव टाईप करून घ्यायचं आहे, विनय देसाळे अशा प्रकारे. त्यानंतर पुन्हा इथे डॅश डॅश आहे याचा अर्थ एक एंटर द्या. एंटर दिल्यानंतर त्याच्या खालीच आपल्याला ॲड्रेस टाईप करून घ्यायचा आहे. ॲड्रेस कॉलन. आता कॉलन आणि ॲड्रेसच्या मधात एकही स्पेस द्यायचा नाही. मी अगोदरही स्पेस दिला नाही आणि नंतरही स्पेस दिला नाही, द्यायचा नाही. का नाही द्यायचा ते सर्व शेवटी सांगतो मी तुम्हाला का नाही द्यायचा. तर ॲड्रेसच्या नंतर कॉलन टाईप करा. कॉलन टाईप केल्यानंतर आपल्याला जो काय ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे. कीर्ती नगर. कॉमा आहे, कॉमा द्या. त्यानंतर कॉमा दिल्यानंतर आपल्याला डॅश डॅश आहे याचा अर्थ एक एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला त्याच्या पुढं नाशिक टाईप करून घ्यायचं आहे. नाशिकच आहे फक्त, जसं आहे तसं टाईप करा. त्यापुढं पुन्हा डॅश डॅश आहे, एंटर करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. मोबाईल नंबर स्पेस कॉलन. आता इथे या ठिकाणी स्पेस द्यायचं नाही, डायरेक्ट कॉलन द्या. पुन्हा त्याच्या कॉलन दिल्यानंतर पुन्हा स्पेस द्यायचं नाही, डायरेक्ट तो मोबाईल नंबर टाईप करायचा आहे.
78 जे काय नंबर आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे त्यानंतर इथे पुन्हा डॅश डॅश आहे, एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला त्याच्या खालीच ईमेल आय डी टाईप करायचा आहे. ईमेल आय डी, त्यानंतर एकही स्पेस न देता कॉलन टाईप करा. एकही स्पेस न देता ईमेल आय डी जे काय असेल ते आपल्याला टाईप करून घ्यायचे आहे. ईमेल आय डी आपण टाईप करून घेणार आहोत. अशा प्रकारे ईमेल आय डी झाली. त्यानंतर आपल्याला याच्या पुढं डेट ऑफ बर्थ टाईप करायचा आहे. तर एंटर करा आणि त्याच्या पुढंच आपल्याला डेट ऑफ बर्थ टाईप करून घ्या. कॉलन द्या. कॉलन दिल्यानंतर आपल्याला एक्स्ट्रा एकही स्पेस न देता आपल्याला डायरेक्ट टाईप करून घ्यायचं आहे. किती आहे? 4 डिसेंबर, कॉमा आहे 1999 टाईप करा. त्यानंतर एंटर करा. एंटर काय केलेलं आहे कारण इथे पुन्हा डॅश डॅश आलेला आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन टाईप करून घ्यायचं आहे. क्वालिफिकेशन टाईप करा. पुन्हा कॉलन द्या. कॉलन दिल्यानंतर एंटर करायचं आहे. काय एंटर करायचं आहे कारण हा टेबल त्यामध्ये घ्यायचा आहे. आता या टेबलमध्ये 1 2 3 4 आणि 5 कॉलम्स आहे. 1 2 3 4 4 रो आहे. म्हणजेच आपल्याला 5 कॉलम आणि 4 रो यामध्ये घ्यायचे आहे, म्हणजे इन्सर्ट करायचे आहे. तर टेबल घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? इन्सर्ट टॅबवर जावं लागेल. टेबल्सवर क्लिक करा. इन्सर्ट टेबलवर क्लिक करा. नंबर ऑफ कॉलमची संख्या 5 करा. नंबर ऑफ रोची संख्या 4 करायची आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता याच्यातनी टेबल आपला इन्सर्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला हे जेवढी याच्यामध्ये डाटा दिलेला आहे सर्व आपल्याला याच्यातनी टाईप करून घ्यायचा आहे. तर टाईप करण्यासाठी बघा सुरुवातीपासून टाईप करणार आहोत. सिरियल नंबर, त्यानंतर एक टॅब मारा. आपण पुढच्या कॉलममध्ये जाणार आहोत किंवा तुम्ही मॅन्युअली अशाही प्रकारे कोणत्या ज्या कॉलममध्ये आपल्याला जायचं आहे त्या कॉलममध्ये आपण जाऊ शकतो. तर सिरियल नंबर झाल्यानंतर मी एक्झाम पास टाईप करून घेतो. एक्झाम पास झाल्यानंतर पासिंग इयर टाईप करून घेतो पुढच्या कॉलममध्ये. त्यानंतर पासिंग इयर झालं. त्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आपण बोर्ड टाईप करून घेतो. बोर्ड टाईप केल्यानंतर पुढच्या कॉलममध्ये आपण पर्सेंटेज टाईप करून घेणार आहोत. अशा प्रकारे पर्सेंटेज झालं. त्यानंतर सिरियल नंबर किती आहे? 1 ते 3 पर्यंत आहे. तर मी 1 पासून 3 पर्यंत सिरियल नंबर टाईप करतो. अशा प्रकारे त्यानंतर एक्झाम पासमध्ये आपल्याला जे काही एक्झाम आपण दिलेली आहे ते एक्झाम आपण त्यामध्ये लिहिणार आहोत. जसं 10वीसाठी एस फुल स्टॉप आहे, SSC टाईप करा. त्यानंतर खालच्या कॉलममध्ये जा 2 नंबरमध्ये. याच्यातनी 12वीसाठी SC टाईप करा. त्यानंतर BA झालेला आहे तर त्यापुढं आपल्याला B फुल स्टॉप A टाईप करून घ्यायचं आहे. आता कोणत्या वर्षी आपण पास झालेला आहोत ते यामध्ये दिलेलं आहे. तर पहिला आहे 10वी मार्च 2008 मध्ये. त्यानंतर 12वी जे आहे ते फेब्रुवारी 2010 मध्ये, फेब 2010. आणि BA जे कंप्लीट झालेलं आहे ते 2014 मध्ये झालेलं आहे. तर याच्यामध्ये क्लिक करा आणि एप्रिल 2014 टाईप करून घ्यायचं आहे. एवढं झालं. त्यानंतर त्यांचं कोणतं बोर्ड होतं ते सुद्धा दिलेलं आहे. तर पहिल्याचं 10वीचं बोर्ड पुणे होतं. 12वीचं बोर्डसुद्धा याच्यामध्ये आपल्याला पुणे दिलेलं आहे. आणि BAचं जे बोर्ड आहे ते नाशिक आहे. अशा प्रकारे आता त्यांना किती पर्सेंटेज मिळालेलं आहे ते सुद्धा याच्यातनी दिलेलं आहे. तर 81.24 दिलेलं आहे पहिल्याचं 10वीचं. 12वीचं 74.25 आहे आणि BAचं 52.22 आहे. 52.22 अशा प्रकारे टाईप करा. पूर्ण टेबल टाईप केल्यानंतर त्याच्या खाली टेबलच्या खाली इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा पुढचा पॅराग्राफ जे दिलेला आहे तो आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचा आहे. तर त्याच्या खालीच आपण तो पूर्ण पॅराग्राफ इथून आय लुकपासून तर गायडन्सपर्यंत टाईप करून घेणार आहोत.
तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड करत असतो. आणि तुमची टायपिंग जर असेल तर या चॅनलला नक्की तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, कारण अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी या चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्यानंतर बघा गायडन्सपर्यंत टाईप केलेला आहे मी. त्यानंतर इथे डॅश आहे, याचा अर्थ एक एंटर करा. एंटर केल्यानंतर थँकिंग यू टाईप करून घ्यायचं आहे त्याच्या खाली. थँकिंग यू टाईप केलं, एंटर करा. एंटर केल्यानंतर डॅश आहे, त्याच्यानंतर आपल्याला युअर फेथफुली टाईप करून घ्यायचं आहे. युअर फेथफुली टाईप करा, कॉमा द्या, त्यानंतर एंटर करा. एंटर केल्यानंतर नाव दिलेलं आहे विनय देसाले. एंटर करा. एंटर केल्यानंतर ENCL टाईप करून घ्या खाली. ENCL. फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या. स्पेस आहे, स्पेस द्या. कॉलन द्या, स्पेस द्या. आणि त्याच्यानंतर कॉपी ऑफ एज्युकेशनल सर्टिफिकेट. फुलस्टॉप आहे. पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पूर्ण टाईप करून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या. आता सर्व आपण टाईप करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा एंटर कोणकोणत्या ठिकाणी द्यायचे आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. तर काय करायचं बघा, जे मेन हेडिंग आहे आणि त्याखाली जो ॲड्रेस आहे तिथे एक एंटर द्या. डेट नंतर एक एंटर द्यायचा आहे. टू नंतर एक एंटर द्या. सब्जेक्ट आणि रेफरन्स नंतर एक एंटर द्यायचा आहे. रिस्पेक्टेड सरच्या नंतर किंवा डिअर सरच्या नंतर एक एंटर द्या. म्हणजे 2 पॅराग्राफच्या मधात एक एंटर असायला पाहिजे 40मध्ये. त्यानंतर पूर्ण पॅराग्राफ झाला, या ठिकाणी इथे एंटर द्या. पर्सनल डिटेल्स नंतर एक एंटर द्या. त्यानंतर क्वालिफिकेशन नंतर आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. त्यानंतर दुसरा पॅराग्राफच्या अगोदर आणि नंतर एक एंटर द्या. दुसरा पॅराग्राफ नंतर एक एंटर द्या. त्यानंतर थँकिंग यू नंतर एक एंटर द्यायचा आहे. युअर फेथफुली नंतर आपल्याला 2 एंटर द्यायचे आहे, 1 आणि 2. आणि नावाच्या नंतर आपल्याला एक एंटर द्यायचा आहे. एवढे आपल्याला एंटर द्यायचे आहे 40च्या लेटरमध्ये. मराठीचं असेल, हिंदीचं असेल किंवा इंग्लिशचं असेल, कोणत्याही प्रकारचं 40चं लेटर असेल पर्सनल, तर एवढे एंटर त्याला द्यायचे आहे. आता एवढे एक्स्ट्रा एंटर दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, जे मेन हेडिंग आहे त्याला बोल्ड करा. बोल्ड केलं, त्यानंतर मेन हेडिंग आणि डेटपर्यंत सिलेक्शन करून घ्या. अशा प्रकारे सिलेक्शन केलं. इथे चौकोनी बॉक्स आहे, त्याला आपण लेफ्ट इंडेंट म्हटल्या जाते. त्या लेफ्ट इंडेंटवर क्लिक करा आणि क्लिक करून व्यवस्थित आपल्याला 3.5 वर घेऊन जायचं आहे. एवढं करायचं आहे. 3.5 वर नेलं, ठेवून द्या. एवढं झालं पहिली स्टेप्स. आपल्याला ॲड्रेस नंतर टाकायचा आहे. सगळ्यात शेवटी आपण ॲड्रेस टाकणार आहोत. त्यानंतर बघा आपल्याला सब्जेक्टला सिलेक्शन करा कॉलनसहित. बोल्ड करून घ्या आणि त्याच्या पुढचे जे मॅटर आहे त्याला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे. ते स्टेप्स आपण खाली वापरायचे आहे. रेफरन्सला सुद्धा सेम द्यायचं आहे. रेफरन्सला सिलेक्शन करा कॉलनसहित आणि बोल्ड करा आणि त्याच्या पुढच्या मॅटरला आपल्याला अंडरलाईन द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचे आहे किंवा नाही द्यायचे आहे हे कशावर डिपेंड आहे बघा. तर जे काय पॅराग्राफला स्टाईल दिलेली असेल त्यानुसार आपल्याला याला सब्जेक्ट आणि रेफरन्सला टॅब द्यायचा आहे किंवा नाही द्यायचा आहे हे त्याच्यावर डिपेंडिंग आहे. तर पॉईंट 3 मध्ये सांगितलेलं आहे पॅराग्राफ शोल बी इंडियन स्टाईल. पॅराग्राफला जर इंडियन स्टाईल जर दिलेली असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब आपल्याला द्यावं लागेल 40मध्ये. तर सब्जेक्टला एक द्या, रेफरन्सला एक द्यायचा आहे. कारण काय दिलेलं आहे, कारण इथे पॅराग्राफची स्टाईल इंडियन स्टाईल दिलेली आहे म्हणून. ठीक आहे. पॅराग्राफला जर इंडियन स्टाईल जर असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्सला एक एक टॅब द्यायचा आहे. पॅराग्राफला इंडियन स्टाईल आहे त्यामुळे एक टॅब द्या. तेवढाच पॅराग्राफ इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि त्याला जस्टिफाय करायचं आहे. एवढं झालं. त्यानंतर पर्सनल डिटेल्सला सिलेक्शन करा, बोल्ड करा, अंडरलाईन करा, सेंटर अलाइनमेंटवर घेऊन जायचं आहे. एवढं करायचं आहे. सेंटर अलाइनमेंटवर घेऊन जा. त्यानंतर नेम नंतर नेम आणि कॉलमच्या मधातनी क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी क्लिक करा आणि याच्यामध्ये आपल्याला 3 टॅब मारायचे आहे. एक टॅब,
2 टॅब आणि 3 टॅब. तुमच्या कीबोर्ड जर टॅबचं बटन आहे ते आपल्याला 3 वेळेस प्रेस करायचे आहे नेमच्या नंतर, आणि त्याच्या पुढं कॉलनच्या पुढं क्लिक करा आणि तिथे एक टॅब द्यायचा आहे अशा प्रकारे. त्याचप्रमाणे ॲड्रेसला सुद्धा आपल्याला 3 टॅब द्यायचे आहे, 1 2 आणि 3, आणि त्याच्या पुढं एक टॅब द्यायचा आहे. आता पहिलं जे आहे पहिल्या यालाच 3 टॅब द्या आणि दुसऱ्याला आपल्याला पहिलं नेमच्या नंतर 3 टॅब द्यायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला एक टॅब द्यायचा आहे. आता काय करायचं आहे, खालचे जेवढे हे दिलेले आहे मोबाईल नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, हे कॉलम एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे. तिथं तीनही टॅब बसेल, दोनही बसेल किंवा एकही बसला तरी चालेल, परंतु ते एकाखाली एक आलं पाहिजे. कशा प्रकारे पाहू शकता, आता मोजायची गरज नाही आपल्याला टॅब्स, डायरेक्ट आपल्याला टॅब एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे. पाहू शकता मी तर मोजलेले नाही, डायरेक्ट एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट करायचं आहे. इथे एक स्पेस द्यायचं नव्हतं, पाहू शकता स्पेस दिलं होतं मी. अशा प्रकारे याला टॅब द्या. डेट ऑफ बर्थला सुद्धा अशा प्रकारे पाहू शकता इथे 2च बसलेला आहे, एकाखाली एक येईल अशा प्रकारे त्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर क्वालिफिकेशन नंतर सुद्धा आपल्याला जेवढे टॅब बसेल एकाखाली एक येईल अशा प्रकारे तिथं द्यायचं आहे. इथे 2च बसलेला आहे, इथेही 2 बसलेला आहे, काय हरकत नाही, एकाखाली एक आलेला आहे. त्यानंतर नेम आणि या कॉलमला सिलेक्शन करा, बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे जेवढे त्यामध्ये जे दिलेलं आहे पॉईंट तेवढ्याला आपल्याला बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे मोबाईल नंबरला सुद्धा बोल्ड करा. त्यानंतर ईमेल IDला सुद्धा बोल्ड करायचं आहे. डेट ऑफ बर्थला सुद्धा सिलेक्शन करून बोल्ड करा. क्वालिफिकेशनला सुद्धा सिलेक्शन करून बोल्ड करायचं आहे. अशा प्रकारे आपण बोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर आता इथे नाशिक दिलेला आहे, हा पॉईंट नाही आहे, हा ॲड्रेसचा भाग आहे. तर या नाशिकला आपल्याला टॅब देऊन या ॲड्रेसकडे न्यायचं आहे. तर अशा प्रकारे याच्या खाली अलाइन करा, म्हणजे एकाखाली एक आलं पाहिजे अशा प्रकारे त्याला ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे त्याला फॉर्मॅटिंग देणं झालेली आहे आपली. त्यानंतर आपल्याला आता टेबलला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. टेबलला फॉर्मॅटिंग देण्यासाठी काय करायचं आहे बघा, संपूर्ण टेबलला सिलेक्शन करून घ्या पहिले. त्यानंतर इथे लेआउट टॅब येते, लेआउटवर जा. इथं अलाइनमेंटची ग्रुप आहे, अलाइनमेंटवर जा आणि याच्यातून आपल्याला सेंटरवर घेऊन जायचं आहे. तर त्याला सेंटर करायचं अशा प्रकारे. सेंटर झालं. त्यानंतर मेन हेडिंगला सिलेक्शन करा, जसं सिरियल नंबर आहे, एक्झाम पास आहे, पासिंग इयर आहे, याला सिलेक्शन करून घ्या इथून इथपर्यंत. होम टॅबमध्ये जा, होम टॅबमध्ये गेल्यानंतर त्याला बोल्ड करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्मॅटिंग द्यायची आहे. अशा प्रकारे फॉर्मॅटिंग दिली. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याच्या खाली जो पॅराग्राफ आहे प्रत्येक पॅराग्राफची सुरुवात एक टॅब देऊन करायची आहे. का करायची आहे, कारण इथे पॅराग्राफला इंडियन स्टाईल दिलेली आहे म्हणून. तर पुन्हा याला एक टॅब द्या आणि गायडन्सपर्यंत सिलेक्शन करा आणि त्यानंतर त्याला जस्टिफाय करायचं आहे. एवढं झालं. खाली या. थँकिंग यूला सुद्धा आपल्याला एक टॅब मारावं लागेल. तर थँकिंग यूच्या पुढं एक सिंगल क्लिक करा आणि एक टॅब द्या. टॅब दिल्यानंतर जेवढं थँकिंग यू आहे त्याला सिलेक्शन करा आणि त्याला जस्टिफाय करून घ्यायचं आहे. जस्टिफाय करायचंच आहे. त्यानंतर युअर फेथफुली आणि जे कोणी असेल त्याला आपल्याला राईट हँड साईडला सांगितलेलं आहे किंवा नाही हे आपल्याला पॉईंट नंबर 4मध्ये दिलेलं आहे. कॉम्प्लिमेंटरी क्लोज म्हटलं जातं त्याला, शोल्ड बी ॲट राईट हँड साईड. आता हे जे कॉम्प्लिमेंटरी क्लोज आहे युअर फेथफुली आणि ते काही नाव असेल त्याला राईट हँड साईडला आपल्याला या साईडला घेऊन जायचं आहे, राईट साईडला. आणि ते कशाच्या मदतीने न्यायचं आहे, लेफ्ट इंडेंटच्या मदतीने 3.5वर न्यायचं आहे आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. कधी कधी तुम्हाला याच्यातनी लेफ्ट हँड साईड सांगितलं जाते, कधी कधी तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी क्लोज जे आहे ते लेफ्ट हँड साईडला सांगितलं जाते. तर जे काय हे युअर फेथफुल आणि जे काय नाव असेल ते लेफ्ट साईडला जर सांगितलं असेल तर ते जाग्यावरच ठेवायचं आहे, मार्जिनला लागूनच, याला हलवायचं नाही. जर इथे लेफ्ट हँड साईड जर सांगितलं असेल तर, आणि जर इथे राईट हँड साईड सांगितलेलं आहे त्यामुळं आपण या दोघालाही सिलेक्शन करून घेतलं, युअर फेथफुली आणि जे काही नाव आहे त्याला. त्यानंतर इथे चौकोनी बॉक्स आहे त्याला आपण लेफ्ट इंडेंट म्हटलं जाते, त्याच्यावर क्लिक करा आणि क्लिक करून आपल्याला 3.5वर घेऊन जायचं आहे अशा प्रकारे. आणि त्याला सेंटर अलाइनमेंट द्या म्हणत आहे, तर यातून आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे. तर ते अशा प्रकारे करायचं आहे जर सांगितलं असेल तर. आता यामध्ये काय काय असू शकते, पॅराग्राफची जे स्टाईल सांगितलेली आहे ते इंडियन स्टाईल जर सांगितले असेल तर ते अशा प्रकारे द्या. आणि जर ब्लॉक स्टाईल जर सांगितली असेल पॅराग्राफची तर हे आपल्याला सर्व मार्जिनला लागूनच ठेवायचं आहे, जसं आधी होतं अशा प्रकारे याच प्रकारे ते मार्जिनला लागून ठेवायचं आहे.
जर पॅराग्राफची स्टाईल जर ब्लॉक स्टाईल जर सांगितली असेल तर. आता आपल्याला इथे इंडियन स्टाईल सांगितली, त्यामुळं आपण त्याला प्रत्येकाला एक एक टॅब इथं दिलेला आहे. एवढं लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर सर्व आपलं फॉर्मॅटिंग झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं राहिलेलं आहे, आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेस कशा प्रकारे टाकायचा बघा, या ठिकाणी क्लिक करा, मेलिंगवर जायचं आहे, सिलेक्ट रिसिप्टवर जा आणि इथे टाईप अ न्यू लिस्टवर क्लिक करा. आता याच्यामध्ये आपल्याला 2 ॲड्रेस टाईप करायचे आहे. तर आपण कोणते कॉलम घेणार आहोत, पहिले सुरुवातीचे 3 कॉलम घेणार आहोत, टायटल, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम. तर 3 कॉलममध्ये आपल्याला पूर्ण ॲड्रेस टाईप करायचा आहे. पहिला ॲड्रेस बघा, हा वाला टाईप करायचा आहे, M/S फुलस्टॉप आहे, फुलस्टॉप द्या, रामा इंटरनॅशनल हॉटेलपर्यंत झालं. त्यानंतर याच्यातनी डॅश आहे, याचा अर्थ आपल्याला पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे. पुढच्या कॉलममध्ये जा आणि यामध्ये आपल्याला मेन रोड टाईप करा. पाहू शकता मेन रोड टाईप केला. त्याच्यापुढे पुन्हा डॅश आहे, एंटर करा. एंटर नाही, एक टॅब द्या किंवा पुढच्या कॉलममध्ये जायचं आहे. पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर आपल्याला बीड टाईप करून घ्यायचं आहे त्याच्यापुढंच. ठीक आहे, हा झाला पहिला ॲड्रेस. न्यू एंट्री घ्या, न्यू एंट्रीवर क्लिक केलं, दुसरी एंट्री इथं आलेली आहे. यामध्ये आपल्याला दुसरा ॲड्रेस इथून टाईप करायचा आहे. कुठून, इथून M/S फुलस्टॉप आहे, कृष्णा इंटरनॅशनल हॉटेल, अशा प्रकारे हॉटेलपर्यंत टाईप करा. त्यानंतर मेन रोड, त्याच्या पुढच्या ह्याच्यातनी जा आणि या ठिकाणी आपल्याला मेन रोड टाईप करून घ्यायचा आहे. मेन रोड टाईप करा. त्यानंतर पुढच्या ह्याच्यातनी जा, कारण तिथं डॅश आहे. त्याच्यापुढं आपल्याला धाराशिव टाईप करायचं आहे, धाराशिव टाईप करा. त्यानंतर अशा प्रकारे, त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि याला कोणत्याही तुम्ही नावानं सेव्ह करू शकता. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. टाईप केलेला आहे. आता तो इथं आणायचा आहे. कशा प्रकारे आणायचा बघा, या ठिकाणी 2च्या खाली क्लिक करा. त्यानंतर मेलिंग टॅबवर जायचं आहे, इन्सर्ट मर्ज फील्डच्या या ॲरोवर इथं क्लिक करा आणि यामध्ये जे आपण टायटल घेतले होते ते आपल्याला याच्यातनी घ्यायचे आहे. जसं मी टायटल घेतलं होतं. त्यानंतर एंटर करा. पुन्हा इन्सर्ट मर्ज फील्डवर क्लिक करा. त्यानंतर फर्स्ट नेम घेतलेला आहे, फर्स्ट नेम घेतलं, त्यानंतर एंटर करा. त्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये क्लिक करा आणि त्यानंतर लास्ट नेम घेतलेला आहे, त्यानंतर एक एंटर द्यायचा आहे. तर एवढे 3 आपण कॉलम त्यामध्ये घेतलेले होते. आता त्या कॉलममध्ये जे आपण ॲड्रेस घेतलेला आहे ते आपल्याला त्याचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे. प्रिव्ह्यू पाहण्यासाठी इथे प्रिव्ह्यू रिझल्टवर क्लिक करा. पाहू शकता हा पहिला ॲड्रेस. इथून जर आपण या ऑप्शन्सवर क्लिक केलं तर यामध्ये दुसरा ॲड्रेस आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण दोन्हीही ॲड्रेस पाहिलेले आहे. तर अशा प्रकारे ॲड्रेस पाहून घ्या. त्यानंतर फिनिश करायच्या अगोदर आपल्याला जेवढ्या काही चुका वगैरे झाल्या असेल यामध्ये, तर सर्व चुका आपण दुरुस्त करू शकतो. फिनिश करायच्या अगोदर सर्व चुका आपल्याला दुरुस्त करू शकतो. तर जेवढ्या काही चुका असेल तेवढ्याही तुम्ही चुका दुरुस्त करू शकता मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला पर्सनल लेटर सोडवायचं आहे. आणि सर्वात शेवटी सगळं झाल्यानंतर आपल्याला 2 ॲड्रेसचे 2 लेटर बनवण्यासाठी इथे फिनिश मर्जवर क्लिक करा. आता कुठे ऑप्शन्स असणार आहे, हा मेलिंग टॅबमध्ये जा. इथे फिनिश मर्जवर क्लिक करा. एडिट इंडिव्हिज्युअल डॉक्युमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. पाहू शकता आपल्याला 2 ॲड्रेस यामध्ये आलेले आहे, म्हणजे 2 लेटर इथं बनलेले आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 40चं पर्सनल लेटर सोडवायचं आहे मित्रांनो. आणि त्यानंतर आपलं सबमिट करून पाहायचं आहे. म्हणजेच आपला हे डेमो एक्झाम आहे, त्यामुळं आपण इथून सबमिट करू शकतो. तुम्ही तिथं सबमिट करू शकता आणि सबमिट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मार्क शो होणार आहे. परंतु तुम्हाला त्या ठिकाणी मार्क शो होणार नाही. हे आपलं डेमो आहे, त्यामुळे इथे आपल्याला मार्क शो झालेला आहे. तर यामध्ये पाहू शकता प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला 7.5 पैकी 7.5 मार्क्स मिळालेले आहे. टायपिंगमध्ये आपल्याला 1 मार्क्स चुकलेला आहे, म्हणजे अर्धा मार्क्स चुकलेला आहे, म्हणजे एक मिस्टेक झालेला आहे टायपिंगमध्ये. आपल्याला रिक्वायरमेंट कितीची होती, 7 मार्काची, म्हणजे 7 मार्कासुद्धा आपण पास होऊ शकतो. टोटल मार्क्स 15 पैकी आपल्याला 14.5 मार्क्स मिळालेले आहे आणि रिमार्कमध्ये आपण पास झालेला आहोत. तर अशा प्रकारे आपल्याला स्टेप बाय स्टेप इंग्लिश, मराठी, हिंदी 40चं पर्सनल लेटर सोडवायचं आहे मित्रांनो. पाहू शकता आपलं संपूर्ण करेक्ट आलेलं आहे. आणि यामध्ये एक चूक झालेली आहे आपली. तर या ठिकाणी सिरियल नंबर आपण एक्स्ट्रा फुल स्टॉप दिला होता, त्यामुळे ते अर्धा मार्क कटलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 40चं
पर्सनल लेटर सोडवायचं आहे. मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.